नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. खरं तर आजचा व्हिडिओ म्हणजे माझ्या मनातली अस्वस्थता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. त्याचं कारण असं झालं की लोकसभेमध्ये चक्क पॅलेस्टाईनचा नारा गुंजला आणि मग मला काल वाटत होतं की लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये याचे कुठेतरी पडसाद उमटतील किंवा जनतेमधून काहीतरी भावना प्रतिक्रिया व्यक्त होतील, पण असं काहीच झालं नाही. कदाचित त्या नाऱ्यामागचा इतिहास लोकांना माहीत नसेल म्हणून असं झालं असावं असं मी समजते. या सगळ्याचं कनेक्शन जर तुम्ही इतिहासाशी लावलंत तर ह्या एका नाऱ्याच्या मागे काय आहे हे तुम्हाला कळायला जरासुद्धा वेळ लागणार नाही. प्रथम आधी आपण एक झलक बघूया आणि मग मला जे काही सांगायचं आहे ते मी सांगते. जे सत्य आहे मी सांगत नाही आहे, जो इतिहास आहे तो फक्त तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करते आणि मग ह्या शब्दामागचं जे काही आहे चित्र ते तुम्ही स्वतः कल्पनेने रंगवा आणि मग जागं व्हायचं की झोपून राहायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. तुम्ही, तुमची मुलं, बाळं, नातवंड यांना तुम्ही शेवटी काय देऊ इच्छिता हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून हा व्हिडिओ बघताना आणि ऐकताना जरूर याचा विचार करा. चला तर मग हा म्हैसूर स्टेट प्रथम, मग त्याचं हैदर अलीने हैदराबाद वगैरे सगळं झालं. आत्ताचा हैदराबाद हे असं आहे. ज्याला हैदर अलीने कैद केलं तो हा शेवटचा राजा, अर्थातच वाडियर घराण्याचा. हाच तो हैदर अली की ज्याने कपटानं आपलं राज्य बळकावलं. त्याचा तेवढाच क्रूर, त्याच्याहीपेक्षा महाभयंकर क्रूर असा हा मुलगा टिपू सुलतान. मगाशी आपण ज्याचा उल्लेख केला तो हा रझाकार, ज्यांनी धमकी दिली होती की भारताने आक्रमण केलं तर फक्त हिंदूंची हाडं मिळतील आणि हिंदूंवर अत्यंत अत्याचार यांनी आणि ह्याच्या सहकार्याने केले तो हा. त्याच्यावर निघालेली ही फिल्म, अशाच आणखीन काही कादंबऱ्याही आहेत. अर्थातच सरदार वल्लभभाई पटेल हे त्यावेळचे आपले गृहमंत्री, यांना किती शाबासकी द्यावी, कौतुक करावं हे थोडंच त्यांच्यामुळे हे ऑपरेशन पोलो यशस्वी झालं. जरूर हा चित्रपट बघा. हा नारा कोणी दिला नाव सांगायची गरज नाही, मात्र त्याच्या विरोधात जी उभी होत्या माधवीलता, त्यांचं मला खूप कौतुक वाटतं. कारण त्या हैदराबादच्या, आपल्याला हैदराबादचा इतिहास कदाचित फारसा माहिती नसेल पण त्यांना इतिहास त्याचा पुरा माहिती असेल. ज्या तऱ्हेने त्याने टक्कर दिली, ज्या तऱ्हेने त्या बोलल्या वागल्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ करण्याच्या अगोदर जेव्हा मी बघत होते इलेक्शनच्या वेळेला, त्यांनी त्या बुरखाधारी आल्या होत्या स्त्रिया आणि त्यांना बुरखा दूर करून चेहरा दाखवायला सांगितला. त्याच्यावर केवढा तरी मोठा बवाळा माजवला गेला, त्यांच्यावर FIR दर्ज केला गेला, असं बरंच काही झालं. तेव्हापासून माझ्या मनात हा व्हिडिओ करायचा होता आणि मला एका लोकसभेच्या संसद जे अनेक काळ आहेत, स्वतः बॅरिस्टर आहे, त्यांनी जणू काही संधीच दिली. आज आपण प्रथम बघणार आहोत म्हैसूर राज्य. कारण हैदराबाद होण्याच्या पूर्वी हे म्हैसूर राज्य ते काही आजकालचं नाही आहे बरं का. जवळजवळ 1300 म्हैसूरला ज्यांनी आपण म्हणतो संस्थान स्थापन केलं, वाडियार घराणं हे तिथलं पहिलं. ज्या वेळेला हे वाडियार घराणं होतं ते नंतरच्या काळामध्ये मग अर्थातच सतत मराठ्यांशी पण झुंजत होतं, ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच यांच्याशी झुंजत होतं. त्याची ताकद हळूहळू कमी होत होती, मात्र त्यांनी लढाई सोडली नव्हती. ज्या वेळेला सतत खटके उडत होते ब्रिटिशांच्या, त्यांनी फ्रेंचांची मदत घेतली होती आणि त्यांचा तोफखाना, शस्त्र सांभार खूप वाढवला होता. त्याच वेळेला तुर्कस्तानामधून मूळचा आलेला कुरेशी टाईपचा एक मूळचा अरब असणारा असा एक हैदर अली नावाचा सैनिक, अर्धशिक्षित अडाणी पण तलवारबाजीमध्ये उत्तम, तो त्यांच्या सैन्यात दाखल झाला. अर्थातच नंतर तो त्याच्या पराक्रमामुळे वरवर चढला. त्यांनीच त्याला नवाबी पदवी पण दिली, मात्र त्यांनी शेवटचा कृष्णराय वाडियर II यांना त्यांनी त्यांच्या घरातच अटक केली आणि स्वतः गादी बळकावली. अर्थातच जरी हा या वाडियार फॅमिली बरोबर काम करत होता, मात्र त्याची निष्ठा मात्र निजामाशी होती. अर्थातच हे जरासं लबून राहिलं नाही, कारण त्याच्या हातात सत्ता आल्याबरोबर हिंदूंच्या विरुद्ध अत्याचार सुरू झाले. मला वाटते जसं उत्तरेमध्ये काही वेळेला घडलं आपण त्याची चर्चा होते, दक्षिणेमध्ये काय घडलं त्याची फारशी नाही चर्चा होत. पण सडा रांगोळी काढायला परवानगी नाही, तुमचे देवळं सजवायला
नेहमीचे सणवार उत्सव करायला परवानगी नाही. लग्नाचा मुहूर्त हा रात्रीचा संध्याकाळचा पकडला जायचा. हिंदूंवर अत्याचार, मला नाही जास्ती काही बोलायचं आहे. एक फिल्म येते ती तुम्ही जरूर बघा. यांनी अर्थातच हे जे वर्ष होतं तो 1761 हा हैदर अली यांनी पंतप्रधानालाही पदच्युत केलं, राजाला त्याच्याच राजवाड्यात कैद केलं आणि हा राजा बनला. अर्थातच त्याच्यानंतर 1782 पर्यंत त्यांनी राज्य केलं आणि मग आपला मुलगा टिपू याला त्यांनी राज्य सोपवलं. मला वाटते टिपूवर मागे मी एकदा मुद्दामून व्हिडिओ केलेला होता. टिपू त्याला भले त्याने ब्रिटिशांच्या विरुद्ध लढला असेल, पण तो भारतासाठी लढत नव्हता, तो त्याच्यासाठी लढत होता. अर्थातच त्यांनी पण प्रचंड अत्याचार केले. तिथली भाषा संपवणं, संस्कृती संपवणं, प्रचंड त्याच्याबद्दल आत्ता मला विषय नाही जास्ती वाढवायचा आहे. पण 1799 ब्रिटिशांच्या विरुद्ध लढताना त्याचा पराभव झाला. ब्रिटिशांनी त्याला फाशी दिली. मात्र त्यावेळेला त्यांनी जे संस्थानाचा कारभार सोपवला तो याच्या वंशजांकडे नाही, त्याचे सगळे वंशज पण अर्थातच कैदेमध्ये टाकले गेले होते, पण वाडियर घराण्याकडे त्यांनी पुन्हा सगळा कारभार या ब्रिटिश लोकांनी सोपवला. कारण त्यालाही माहिती होतं म्हणजे 1761 ते 1782 एवढाच काळ या बापलेकांची तिथे हे होते. अर्थातच विलनीकरण झालं त्यावेळेला हे काही सहज झालं नव्हतं. मूळची राजधानी खरं तर श्रीरंगपट्टणम 1610 पर्यंत ती होती आणि मग नंतर मी म्हटलं तसं विलिनीकरण जे झालं ते 17 सप्टेंबर 1948. हे सहज बिलकुल झालं नाही. या एक त्याला नाव दिलं होतं ऑपरेशन पोलो. मला वाटते त्याच्यावरही आपण एक वेगळा स्वतंत्र एपिसोड पूर्वी केलेला होता. आपल्याला तिथे फौजा घुसवाव्या लागल्या. तिथला जो नवाब होता मीर उस्मान अली खान हा शेवटचा तिथला नवाब, त्यांनी त्यावेळेला कोणाला बोलवलं असेल तर रझाकारांना बोलवलं. कासिम रिझवी हे मूळचे लातूरचे, ते तिथे गेले. त्यांनी MIM अशा प्रकारची एक संघटना स्थापन केली आणि हे अर्ध सैनिकी बल असं होतं. एवढंच नव्हे तर हिंदूंना नष्ट करणं त्या संस्थानातून, हिंदू विरोधी त्यांचं उद्दिष्टच मुळे असं होतं. हे मी म्हणत नाहीये बरं का, तुम्ही कोणीही जरी तुम्ही गुगलवर गेलात तरी तुम्हाला हेच सगळं मिळेल. हिंदू विरोधी अत्याचार हे यांचं ध्येय होतं आणि त्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली इतकी की हे रिझवी, कासिम रिझवी यांचं एक स्टेटमेंट आहे की जे तुम्ही गेलात गुगलवर की त्या स्टेटमेंट सकट त्यांचा फोटो येतो. त्यात ते म्हणतात की भारत सरकारनी त्यांना पाकिस्तानामध्ये विलीन व्हायचं होतं, त्यासाठी त्यांची तयारी सुरू होती आणि आपल्या संस्थांच्या बॉर्डर्स या पूर्व आणि पश्चिम समुद्रापर्यंत यायच्या होत्या. हैदराबादच्या त्या शेवटचा कोण निजाम होता त्याला, अर्थात त्यांची साथ होती रिझवीची. कारण हा रिझवी जेवढे क्रूरपणे वागतील तेवढे कदाचित नवाबाचे सैनिक वागणार नाही असं त्याला वाटलं असावं. तर त्याचं एक असं वाक्य प्रसिद्ध आहे की भारत सरकारने आमच्यावर आक्रमण करण्याचं धारिष्ट्य करू नये, धैर्य दाखवू नये, असं त्यांनी केलंच. तर ते जेव्हा हैदराबादमध्ये शिरतील म्हणजे आमच्या स्टेटमध्ये शिरतील तेव्हा त्यांना फक्त आणि फक्त हिंदूंची हाडं मिळतील. हे मी म्हणते म्हणून नव्हे तर असं वाक्य तिथे कोट तुम्ही गुगलवर गेलात की तुम्हाला दिसेल. त्याच्यावर आता एक चित्रपट पण आला आहे, सायलेंट जेनोसाइड ऑफ हैदराबाद. एक रझाकार नावाचा पण एक चित्रपट पूर्वी येऊन गेला. तिथल्या काही लोकांनी आपल्या आठवणी लिहून काढल्या आहेत, त्याच्यावर काही बरीच पुस्तकं लिहिली गेली आहेत. हा सगळा आता हे जे शेवटी कासिम रिझवी त्यांचं झालं काय तर त्यांनाही नंतर सगळं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 17 सप्टेंबर 1948 नंतर त्यांनाही प्रथम अटक केली गेली, कैदेत ठेवलं गेलं आणि भारत सरकारमध्ये किती हिंदू मारले गेले असतील नाही आपल्याला म्हणजे मला काउंटलेस, पण त्यांना शिक्षा काय केली तर अजन्म कारावास. मग तिथूनही त्यांची सुटका केली आणि त्यांना फक्त एका अटीवर सोडलं गेलं की 24 तासाच्या आत तुम्ही भारत सोडायचा. त्यांनी भारत सोडला आणि ते पाकिस्तानामध्ये जाऊन स्थायिक झाले. हा झाला हैदराबादचा सगळा इतिहास. याच रिझवी घराण्यामध्ये मग अर्थातच MIM ही संघटना होती त्याच्यावर बंदी घातली गेली. आत्ता ज्या कोणी लोकसभेमध्ये पॅलेस्टाईनचा नारा दिला त्यांचे आजोबा वहेद ओवेसी आणि अर्थातच त्यांचे वडील सुलतान सल्लाहुद्दीन ओवेसी हे या MIMचे अध्यक्ष होते, पदाधिकारी होते. मग स्वातंत्र्यानंतर त्यांनी फक्त ऑल इंडिया त्याच्यामध्ये AI जोडलं आणि ही संघटना तयार झाली. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या आत्ताचे संसद सदस्य आहेत त्यांनी पॅलेस्टाईनचा नारा दिलेला आहे. हे लक्षात घ्या. त्यांना काय सूचित करायचं आहे तो मूर्ख बावळट असा बिलकुल नाही आहे. जिकडे तिकडे गरळ ओकत हिंडतो तो बॅरिस्टर आहे, अत्यंत हुशार आहे. त्यांनी हा नारा देण्यामागचं काय कारण असावं हे सांगायची कोणी गरज नाही आहे, तुम्ही ओळखलं पाहिजे. हे सगळं करत असताना मला आणखीन एका गोष्टीची
तुम्हाला मी इतिहास गेले काही वर्ष चुकीचा शिकवला जातो असं म्हणतात, म्हणून इतिहासातलं एक उदाहरण देते की ह्या लोकांच्या शब्दावर आपण किती विश्वास ठेवायला पाहिजे, कसं वागलं पाहिजे. आधी प्रथम एक झलक बघा आणि मग या झलक बघताना जे काही शेवटचे तुम्हाला हे दिसतील, पिक्चर्स दिसतील, पिक्चर्स म्हणण्यापेक्षा इतिहासाचं एक काहीतरी झलक बघायला मिळेल. त्याच्यानंतर मग पुढचा भाग येते की ही आठवण मला ज्या वेळेला या माधवीलता इथल्या स्त्रियांना सांगत होत्या, तुमचे बुरखे वर करा, वर करा, मग तुमचा चेहरा बघून दे. त्याच्यात सत्य होतं. कित्येक लोक वोटर नसलेले त्याच्यात बुरखा घालून शिरले होते. कितीतरी लाख वोटर्स बोगस होते वगैरे वगैरे. तिकडे आपण नाही पळूया, कारण त्याच्यावर बोलणारे खूप आहेत. फक्त ही झलक बघा आणि मग ह्याच्या गोष्टीचा पुढचा भाग जो आहे की जो मला ज्या वेळेला माधवीलताना मी बघत होते टी व्हीवर हे सगळं सांगताना, तेव्हा मला ज्याची आठवण झाली तो भाग मी तुम्हाला नंतर सांगते. चला तर मग हा ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत हा जैसलमेरचा एकमेव जिवंत किल्ला, म्हणजे त्याच्यात लोक अजून राहतात असा प्रचंड मोठा आणि भव्य. आणि त्याच्यामध्ये 3 जोहार झाले. पहिला 24,000, 16,000 आणि नंतरचा अर्धा जोहार. हा अर्धा जोहार म्हणजे काय प्रकार आहे ते आपण पुढच्या काही भागामध्ये, पुढच्या गोष्टीमध्ये शिकून घेणार आहोत. तेव्हा ह्या जोहार करणाऱ्या स्त्रियांना वंदन करा आणि चला. मी तुम्हाला जे म्हटलं की मला आठवण आली ती ह्या जैसलमेरच्या अर्ध्या जोहाराची. एकूण असंख्य जोहार, आपल्याला फक्त पद्मिनीचा माहीत आहे, पण असे असंख्य जोहार भारतामध्ये झाले. जोहार हे एक ज्याला आपण स्विसाईड नाही आहे तर आपल्या राज्याची स्वतःची अब्रू राखण्यासाठी शेवटचा पर्याय. सगळे पर्याय संपले तेव्हा हा जोहार अवलंबला जातो. हा धार्मिक विधी असतो. पंडित बोलवले जातात, ते वेदी सजवतात, चंदनाची लाकडं, मंत्रांचा गजर आणि मग ह्या सगळ्या स्त्रिया अगदी सचैल स्नान करून दागिने चढवून आपल्या मुलाबाळांना मांडीवर घेऊन, कडेवर घेऊन या जोहारात उड्या मारतात. हा जोहार मला जेव्हा मी म्हणतं की त्या माधवीलता जेव्हा सांगत होत्या तेव्हा ज्या अर्ध्या जोहाराची आठवण आली ना, ती कथा मी आज तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. जैसलमेर हा राजस्थानच्या जुन्या किल्ल्यापैकी एक किल्ला. अर्थातच याचा प्रचंड मोठा किल्ला आहे, त्याच्यावर अजून जिवंत किल्ला असं म्हटलं जातं, पण या किल्ल्यामध्ये आजही अनेक जण राहतात. हा 1156 मध्ये रावल जयसल यांनी बांधला. तो व्यापारी मार्गावर होता आणि हा पिवळ्या सँडस्टोननी बनवलेला आहे. म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला हा जणू काही सोन्याचा असावा असा तो चमकतो, म्हणून त्याला सोनार किल्ला किंवा गोल्डन फोर्ट असंही म्हणतात. अर्थातच सध्या तो युनेस्कोच्या ह्या काय म्हणूया आपण त्यांच्या वारसा हक्क ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे. हे भाटी घराणं होतं आणि या जैसलमेरवर अत्यंत व्यापारी मार्गावर असल्यामुळे समृद्ध संपन्न असं हे राज्य होतं. पहिला जोहार याच्यावर जो झाला जैसलमेरचा तो 1299 मध्ये झाला. तेव्हा रायवल जैता सिंग राज्य करत होते आणि खिलजीने आक्रमण केलं. कितीतरी महिने आक्रमण घालून तो राहिला, काही होईना. आणि मग शेवटी जेव्हा अगदी शेवटची वेळ आली तेव्हा 24,000, जस्ट इमॅजिन करा, 24,000 स्त्रियांनी त्यावेळेला पहिला जोहार केला. मग 14व्या शतकामध्ये फिरोजशाह तुगलक हा चालून आला. तेव्हा रावल दुद्दू गादीवर होता आणि त्यावेळेला 16,000 स्त्रियांनी जोहार केला. नंतरचा जो जोहार आहे ज्याला अर्धवट जोहार असं म्हणतात तो 1530 ते 1551 अल अमीर अली यांनी हल्ला केला. पण मुळामध्ये काय होतं की तो सुरुवातीला तिथला जो कोणी त्यांचा रावळ होता त्याच्याशी मैत्रीचं नाटक केलं, मैत्री जोडली आणि खूप चांगली मैत्री, आपण मित्र आहोत असं जाणवलं. हाही तुर्कच होता. यांनी काय केलं असेल तर एक दिवस इच्छा प्रगट केली की मी असं ऐकलंय की तुमच्या राजस्थानी स्त्रियांचं सौंदर्य अप्रतिम असतं आणि मला फक्त आणि फक्त मला आणि माझ्या सदराजांचं दर्शन घ्यायचं आहे, लांबून दिलं तरी चालेल. हा जो राजा होता त्याला अपमान वाटला. तोंडाला नाही, आमच्या स्त्रिया काही अशा दर्शन देण्यासाठी नसतात. आणि तो विषय तिथे संपला. मग परत निरोप यायला लागले आणि मग एकदा असा निरोप आला की माझ्या ज्या त्यांचा बऱ्याच स्त्रिया त्यांच्या ठेवलेल्या असतात अशा कुठे कुठे काय त्याला म्हणतात, त्या सगळ्या स्त्रियांना, बेगमांना तुमच्या स्त्रियांशी भेटायचं आहे, त्यांना बघायचं आहे, बोलायचं आहे, चालेल का? शेवटी कितीतरी विचार करून म्हणाले ठीक आहे सर, स्त्रियाच यायच्या येऊन देत. नॉर्मल रुटीन सुरू होतं. काही सैनिक बाहेर गेलेले होते, नेहमीच्या कामावर गेले होते. त्या याच्यामध्ये जैसलमेर किल्ल्यामध्ये राजा होता, राणी होती आणि अर्थातच इतर काही स्त्रिया आणि इतर काही थोडेफार पुरुष असतील.
त्यांनी निरोप दिला की ठीक आहे, तुम्ही अमक्या अमक्या दिवशी या. स्वागताची तयारी झाली. स्वागत कसं करायचं तर किल्ल्यात आल्यानंतर आपल्या राजवाड्यात त्यांना घेऊन जावं आणि मग त्या स्त्रिया एकमेकींशी बोलतील. मेजवानीचा बेत आखला गेला. खरोखरी ठरलेल्या वेळेला गुरखा घातलेल्या आहे अशा 100, 200, 300 स्त्रिया तिथे आत शिरल्या. त्यांना अतिशय सन्मानाने ओवाळून आरती आपण स्वागत करतो तसं त्यांनी आत नेलं आणि आत नेल्याबरोबर त्यांनी त्यांचा खरा रंग दाखवला. भराभर आपले बुरखे लांब फेकले आणि आत शस्त्रधारी पुरुष निघाले. थोडक्यात यांच्यावर विश्वास ठेवावा अशी ही जमात नाही. त्यांनी खूनखराबा करायला सुरुवात केली. जोहार करायला मी सांगितलं त्याप्रमाणे विधी करायला वेळच नव्हता. राजाने प्रथम आपल्या बायकोचं मुंडकं कापलं आणि पाठोपाठ सगळ्या सैनिकांनी आपापल्या बायकांची मुंडकी कापायला सुरुवात केली. त्याच वेळेला उरलेले जे सैनिक होते त्या सैनिकांनी या सगळ्यांना किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि गिरफ्तार केलं. त्यांची सगळ्यांची कत्तल केली. एवढ्यात जी बाहेर फौज गेली होती ती बाहेर फौज गेलेली परत आली. या सगळ्यांना समाचार घेतला गेला. सगळे मारले गेले. मात्र तोपर्यंत बाकीच्या स्त्रिया ज्या घरी होत्या किंवा आणखी त्या वाचल्या आणि म्हणून त्याला अर्धा जोहार म्हटला जातो. मला या अर्ध्या जोहारची गोष्ट एवढ्यासाठी वाटली की तुम्ही नकाबमध्ये आजकाल एका मुंबईतल्या कॉलेजची पण एक घटना अशी घडली आणि आपल्या हायकोर्टाने त्यांना निकाल देताना ऐकूनच घेतलेली त्यांची की ह्याच्यासाठी तुम्हाला हिजाब घेऊन आपल्या धार्मिक स्थळ किंवा कॉलेजेस ऑफिसेसमध्ये जाऊ नये. कारण हा एक उदाहरण नाही आहे, अशी असंख्य उदाहरणं आपल्याला सांगता येतील. खरं तर मी म्हटलं तसं की देवानीच मला जणू काही बुद्धी दिली आणि हा सगळा अभ्यास. पण इतिहास माझा हा विषय नाही, कधी शिकलेही नाही, खास करून शाळा सोडून, आणि शिकवलाही नाही. पण मला वाटते तुमच्या सगळ्यांपर्यंत मला जो वेळ आहे तो मिळवलेली माहिती पोचवण्यासाठी देवानी माझ्यावर कामगिरी सोपवली असावी. आज जसा हा व्हिडिओ मी केला अगदी माझ्या सणक डोक्यात गेली. भारताच्या लोकसभेमध्ये बॉम्ब हल्ला झाला होता, त्याच्याही पेक्षा प्रचंड मोठा बॉम्ब जय पॅलेस्टाईन म्हणून या सभासदांनी टाकलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी जागे व्हा, तर तुमचं आणि तुमच्या मुलांचं भविष्य हे कसं असेल मी सांगायची गरज नाही. मी हे ऐतिहासिक फॅक्ट सांगितले, माझ्या मनचं काहीही सांगितलेलं नाही आहे. तुम्ही विचार करा. हाच व्हिडिओ तुम्ही अनेकांपर्यंत पोचवा. पुढच्या वेळेला झाशीची राणी आपल्याला माहिती आहे, तिने उडी टाकली आणखीन ती तिथून सटकली असं आपण म्हणतो. पण तिच्यावर ही वेळ का आली, कोणी गद्दारी केली नाही, त्याचं नाव कधी आपल्यासमोर येत नाही. पुढच्या वेळेला मी ती गोष्ट तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. आणि आणखीन एक माझ्या मनात आहे, परवा बोलताना निघाला विषय की काश्मीर खरंच जिंकून घेतला आहे का हो त्यांनी? नाही घेतला आहे ना. त्याच्याही विरुद्ध आपण कधीतरी आवाज उठवला पाहिजे, सत्य सांगितलं पाहिजे. आणि मला असं वाटतं आजच्या घडीला फ्रान्सने जे केलं ना, तुम्हाला माहिती असेल तो पोस्ट बऱ्याच ठिकाणी फिरती आहे सध्या. तिथला एक शिक्षक व्यंगचित्रकार होता, त्याने एक व्यंगचित्र काढलं व सरतनसे जुदा, अर्थातच तिथला जेव्हा त्याला शेवटचा निरोप द्यायचा होता तेव्हा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष तिथे गेले, त्यांनी भाषण दिलं. एवढंच नव्हे तर कायदे केले आणि मग फ्रान्सने या सगळ्या लोकांची काय गत केली ती तुम्ही स्वतःच बघा. ती पोस्ट फिरतीये, तुम्ही ऐका, बघा. आणि मग भारताला आता मला वाटते फ्रान्सने जे केलं ना तो धडा गिरवायची गरज आहे. आपण होप असं ठेवूया, इच्छा व्यक्त करूया की लवकरच भारत मुळमुळीत धोरण, रडकं धोरण टाकून देईल आणि आपला जो बाणा आहे आर्य हे लढाऊ होते. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज असतील किंवा राणा प्रताप असतील किंवा दक्षिणेमध्ये आणखीन कोणते राजे असतील, त्यांनी तलवार कधी म्यान केली नव्हती, सतत ते लढत होते. फक्त त्यांचं आणि आपलं धोरण वेगळं होतं. जाऊन दे, त्याच्याबद्दल आपण न बोलूया. पण जरूर तुम्ही हा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण भारताचं भविष्य हे तुमच्या आणि माझ्या हातात आहे. तेव्हा चला.